उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। आणि आपल्या लाडकी हातनी आज आपल्यातनं पुढे जातील हे पाहिल्यानंतर जीव पिळून काढणारा प्रसंग, मग महाराजांचा चेहरा असेल, गावकऱ्यांचे असणारे अश्रू अनावर झाले असतील, लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत सर्व गाव आपल्या कुटुंबातला एक सदस्य परगावी निघालाय काय अशा पद्धतीनं एकवटलं होतं। मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे तो उचलावा याच्यासाठी गेले आठवडाभर प्रयत्न करतोय। मी लवकरच या विषयाला वाच्यता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी फोडणार आहे। पण मी पेटासारख्या संस्थांना जे स्वतःला प्राणीमित्र म्हणून घेत आहेत त्याला मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर माणसाळलेलं आहे, जो प्राणी माणसाळलेला आहे, तो तिकडं दुसरीकडे कुठंच राहू शकत नाही। ती हत्ती फक्त आणि फक्त नागरी गावामध्येच आनंदाने राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या आशीर्वादामध्येच आणि त्यांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्येच चांगली राहू शकते। जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरणार आहात। पेटा स्वतःला जर प्राणीमित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्याच्या संरक्षणार्थही आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे। शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्यांनी हौदास मांडलेला आहे। तुम्ही ती वंताराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा, आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू। पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलंय, आमच्या बरोबर घरच्या कुटुंबाच्या सदस्यासारखं राहिलंय, त्याला इतकं प्रेम त्याचं गावकऱ्यांच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे। सध्याचं एक स्थान म्हणून 600 वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे। असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय। निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाच्यता फोडू। माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पाळीव हत्ती आहे, जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे, लहानाचा मोठा तिथं त्या ठिकाणी झालाय, त्या हत्तीला परत एकदा मठाकडे सुपूर्द करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं, लोकसभेनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा ज्या हत्ती या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन।